संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून शिक्षण सेवक जी चळवळ आहे ती काही काळासाठी मंदावलेली होती, थांबलेली होती। याचं कारण वेगवेगळे होते, कारण अनेकांचे स्क्वॅप असेल, शाळेचे वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्यामुळं ही जी मोहीम होती ही मोहीम त्या ठिकाणी मंदावलेली होती। परंतु आता पुन्हा एकदा शिक्षण सेवक रद्द करण्यासंदर्भातली चळवळ आपल्याला महाराष्ट्रभर पुन्हा चालू करावी लागणार आहे आणि यासाठी कृतीयुक्त कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागणार आहे। आता यामध्ये अनेकांनी ज्यावेळेस आपण शिक्षण सेवक मेळावा घेण्याचं ठरवलं होतं त्यामध्ये केव्हा घ्यायचा यामध्ये द्विधा मनस्थिती आहे, कारण मे मध्ये घ्यायचा, जून मध्ये घ्यायचा की जुलै मध्ये घ्यायचा। तर याच्यामध्ये बरेच महिन्याचे आम्ही पडताळून जर बघितलं, मे मध्ये घेतलं तर निपुण भारतचं जे काही चावडी वाचन असेल, अनेक उपक्रम आहेत। काही जण म्हणतात की ट्रेनिंग 8-10 दिवसाची लागणार आहे, त्यामुळं तारीख आपल्याला मे मध्ये सुद्धा घेता येत नाही या सर्व कारणांमुळं। आणि सर्वजण सुट्टे असल्यामुळं गावी जाणार, त्यानंतर लग्न वगैरे समारंभ, आणि त्या परिस्थितीमध्ये परत एकत्र येण्यासाठी जी अडचण निर्माण होणार आहे, त्यामुळं मे मध्ये घ्यायचा की पुढे जायचा हा एक निर्णय त्या ठिकाणी आपण सर्व शिक्षण सेवकांना विचारून घेणार आहोत। जून जुलैमध्ये सर्व शिक्षण सेवक हे म्हणजे शाळा जॉईन झाल्यानंतर सर्व एकत्र असतात आणि त्या कालावधीमध्ये 2 दिवसाच्या सुट्ट्या, कारण नेमकी शाळा सुरू झाल्यामुळं 1-2 दिवसाच्या सुट्ट्या किंवा सुट्ट्याच्या काळामध्ये हा मेळावा घेता येईल। कारण एवढा मोठा मेळावा जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचं खूप मोठं नियोजन हे 1-2 महिने आपल्याला करावं लागणार आहे। त्याचा तो मोहीम जी आहे ती मोहीम आपल्याला राबवावी लागणार आहे। त्यामुळं या मोहिमेची सुरुवात आपल्याला आत्तापासून करायला हवी आहे आणि ती मोहिमेची सुरुवात आपण आता लवकरच हाती घेणार आहोत। शिक्षण सेवक कालावधी हा म्हणजे रद्दच करण्यात यावा या मागणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण कृतीयुक्त जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी हाती घेऊ आणि त्या पद्धतीनं काम शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये आपण करणार आहोत। यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो की जे कंत्राटी काम करताय, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करताय, त्या शिक्षकांना 30-35 हजार पगार दिला जातोय। आता शासनाने 20,000 रुपये कंत्राटी शिक्षकांना देत आहे आणि शिक्षण सेवकांना 16,000मध्ये त्या ठिकाणी काम करावं लागतं। ही दुर्दैवी गोष्ट आहे। 16,000मध्ये कुटुंब चालवणं 500, 700, 800 किलोमीटरवरून इतकं जिगरीचं आहे, कारण या महागाईच्या काळामध्ये। त्यामुळं शिक्षण सेवक कालावधी हा रद्द झाला पाहिजे या मागणी घेऊन आपण पुन्हा एकदा लढा उभा करत आहोत। आणि जे उमेदवार, माझी विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पवित्र पोर्टल आपले जे शिक्षक लागलेले आहेत तर त्याची एक टेलिग्राम लिंक मी टाकतो, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही जॉईन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत, आपल्या शिक्षकांपर्यंत फॉरवर्ड करा, एवढी विनंती या ठिकाणी करतो। आता पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागेल, लढावं लागणार आहे, कारण जॉब आपल्याला मिळालेला आहे, परंतु आपल्या हक्कासाठी आता आपणच लढू शकतो। त्यामुळं आलेली मरगळ या ठिकाणी सर्वांनी दूर करायची आहे आणि काही असो ते रद्द होईल न होईल हा विषय वेगळा, परंतु आपण जर काम केलं नाही, आपण जर कृतीयुक्त सहभाग नोंदवला नाही तर यामध्ये काही होणार नाही। त्यापेक्षा कृतीयुक्त सहभाग नोंदवूया, काही ना काहीतरी एक पाऊल पुढे जाऊया, जेणेकरून कुठली ना कुठली सकारात्मक गोष्ट आपल्या शिक्षण सेवक लढ्यामध्ये त्या ठिकाणी होईल। त्यामुळे पुन्हा एकदा मी आवाहन करतो, या कृतीयुक्त आंदोलनामध्ये, कृतीयुक्त लढ्यामध्ये सहभागी व्हा। काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीने आपल्याला ते पुढं कार्यक्रम घेऊन जायचा आहे तर आपण ते ठरवूया। फक्त सगळ्यांनी जर सहभाग घेतला तर हा लढा, ही चळवळ ही राज्यव्यापी वाटेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि त्या टेलिग्रामची जी लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन करा, एवढं आवाहन या निमित्तानं करतो। धन्यवाद।